भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सुजन अभियान कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर अनागोंदी आणि गोंधळ झाल्याचा गंभीर आरोप सोलापुरातील नाराज आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी केला आहे। या प्रकारामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात थेट सपकाळ हटाव मोहीम सुरू करण्याचा आक्रमक निर्णय घेतला आहे। अभियानाच्या नियोजनातील गोंधळ, निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलणं आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव यामुळे पक्षांतर्गत नाराजी उफाळून आल्याचं कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलं। कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून माजी आमदार देवाशिष पटनायक यांची नियुक्ती करण्यात आली होती। पटनायक यांनी दिल्ली इथं सुजन अभियान संदर्भात अत्यंत निष्पक्षपातीपणानं आपला अहवाल सादर केला होता। मात्र तरीही या प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप करून चुकीच्या पद्धतीनं नियुक्त्या देण्यात आल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे। या संदर्भात निरीक्षक देवाशिष पटनायक यांना जाब विचारला असता मी पक्षश्रेष्ठींकडे योग्य तो अहवाल दिलेला आहे, जर यात काही गडबड झाली असेल तर त्याचा संपूर्ण पाठपुरावा मी दिल्ली दरबारी करेन असं आश्वासन त्यांनी दिल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं। ही संपूर्ण सुजन अभियान प्रक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून राबवली जात होती। मात्र या गोंधळाबाबत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना विचारणा केली असता त्यांनी योग्य उत्तर देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप नाराज गटाने केला आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने या प्रकरणात ठोस पावलं उचलणं अपेक्षित होतं, मात्र तसं न करता उलट दिल्लीचं नाव पुढं करून स्थानिक पदाधिकाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे। महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष वाचवायचा असेल तर तात्काळ हर्षवर्धन सपकाळ यांना पदावरून हटवावं अशी मागणी काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजयकुमार हत्तुरे यांनी केली आहे। या संदर्भात राष्ट्रीय नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे अधिकृत तक्रार केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। सुजन अभियानादरम्यान अनेक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण न देणं, कार्यक्रमाची माहिती वेळेवर न देणं आणि स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता मनमानी निर्णय घेणं असे प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे। विजय असो कांग्रेस पक्षाचा, विजय असो राहुल गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रियंका गांधी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। खरगे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सकपाल हटाओ, कांग्रेस बचाओ। सकपाल हटाओ, कांग्रेस बचाओ। कांग्रेस पक्षाचा, विजय असो कांग्रेस पक्षाचा, विजय असो। देश की आंधी राहुल गांधी, देश की आंधी राहुल गांधी। सकपाल हटाओ, कांग्रेस बचाओ। सकपाल हटाओ, कांग्रेस बचाओ। आजची पत्रकार परिषद निष्ठावंत कार्यकर्त्यांची म्हणून एक पत्रकार परिषद होती। राहुल गांधी देशाचे नेते आमचे सृजन अभियानाच्या माध्यमातून तळागाळाच्या कार्यकर्त्यांना काँग्रेसमध्ये पक्षामध्ये संधी देण्यासाठी एक अभियान सुरुवात केली होती। ते अभियान सोलापूरमध्ये ओरिसा राज्यातून माजी आमदार देवाशिष पटनायक हे निरीक्षक म्हणून आले होते। त्यावेळेस त्यांनी सगळ्यांच्या मुलाखती घेतले, तळागाळांच्या लोकांतून घेतले, परंतु परवा जे डिक्लेअर झालेले आहेत त्याच ते रिपीट झालेले आहेत। मग तेव्हा आम्ही त्यांना जाब विचारला की तुम्ही तर त्यांना जर नेमायचं होतं तर तुम्ही हे सगळं कशाला केलात, कशाला आमच्या मुलाखती घेतलात, त्यांनाच नेमायचं होतं, मुदतवाढ द्यायचं होतं। ते म्हणाले की हे माझा रिपोर्ट दिल्ली बघितलं आहे आणि मलाही सुद्धा प्रश्न पडला आहे, तुमच्यावर खरंच अन्याय झालेला आहे, तुम्ही ह्याच्यावर वाचा फोडा, मी दिल्लीपर्यंत तुमचं दखल घेऊन जाईल। आणि हे जे निवडी झालेत हे राहुल गांधीच्या आदेशाला हरताळ फासल्यासारखं आहे। सृजन अभियानचा त्या लोकांनी अपमान केलेला आहे आणि या अपमान करण्यामध्ये जेव्हा मी प्रदेश अध्यक्षाकडे याची दाद मागतो, प्रदेश काँग्रेस कमिटीकडून हे सगळं राबवलं जातं, परंतु प्रदेश अध्यक्षसुद्धा दाद देत नाहीत। त्यामुळं आम्ही आज असं ठरवलं की जो सेनापतीच जर निष्क्रिय असेल, सेनापती जर काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी जर प्रयत्न करत नसतील, कार्यकर्त्यांची भावना ऐकून घेत नसतील किंवा कोणाच्या तर दबावाखाली काम करत असेल तर असला आमचा सेनापती नको आहे म्हणून आज आम्ही सपकाळ हटाव काँग्रेस बचाव ही मोहीम सुरुवात केलेली आहे। कारण आम्हाला वैयक्तिक सपकाळ साहेबांबद्दल काय वैरी नाही, काही नाही आहे, ते व्यक्तिमत्व चांगले आहेत, पण पक्षासाठी एक डॅशिंग व्यक्तिमत्व लागतं, पक्षाला सगळ्याला घेऊन जाणारं एक व्यक्तिमत्व लागतं। जर त्यांना जर व्यथा ऐकण्यास वेळ नसेल, कुठल्याही गोष्टी करण्यास वेळ नसेल तर ते एक सक्षम आम्हाला वाटत नाही, म्हणून आज आम्ही हटाव मोहीम गेलेला आहे। आणि इथल्या सोलापूर जिल्ह्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांची जी भावना आहे आम्ही आज तुमच्या माध्यमातून आज या ठिकाणी मांडत आहोत। सपकाळ हटावबद्दल तुम्ही आज खामपाच आहे म्हणजे 5 जण इथून बोलत आहेत, बाकीचे जे नावावर अन्याय झाला आहे अशी कोण आहे ते नावं नाही। आता प्रत्येक आता हे जिल्ह्याचे होते, जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी आणि जिल्हा अध्यक्षासाठी जे रेसमध्ये होते त्या लोकांना आम्ही घेऊन केलेलं आहे।
अशी काही अच्छा, नावं असे आहेत का भरपूर आहेत. तुमच्याकडे? आता शहर भरपूर आहेत, शहरात भरपूर. भरपूर आहेत. 200 आणि संख्या आहे, 200. भविष्यात वर्ष. आम्ही सामूहिक राजीनामे हे सगळं करणार आहोत. आजचं एक सुरुवात आहे आणि सिटीवाल्यांचा नाही, राहुल गांधीला भेटून आम्ही पुढचा निर्णय घेणार आहोत. आता ह्या ज्या गोष्टी आहेत, आम्ही स्वतः जाऊन दिल्लीला जाऊन खरगे साहेबांची वेळ घेऊन त्यांना, राहुल गांधींना जाऊन हे सर्व आम्ही तक्रारी तिथं पाडा वाचणार आहोत. किंवा पक्षामध्ये आम्ही काम करत असताना जर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नसेल, त्यांचे जर व्यथा ऐकून घेत नसेल, पक्षासाठी जर त्यांना उत्तेजना देत नसेल, तर काम कसं करायचं? आणि पक्षामध्ये जर अशा पद्धतीने कोणी दबावाखाली काम करत असेल, त्यांचाही तक्रारीचा पाडा वर सांगणं गरजेचं आहे. कारण वरच्यांचे डोळे उघडणं गरजेचं आहे. त्याशिवाय सर्वसामान्य न्याय मिळणार नाही आहे. त्यामुळं आम्हाला आज ह्या रस्त्यात उतरायची वेळ आलेली आहे. आज सबकाळ हटाव, काँग्रेस बचाव हे आम्ही दिल्लीपर्यंत आवाज पोहोचवणार आहोत. त्यांनी वर फिरायचं, आम्ही खाली महाराज आता चालणार नाही. आम्ही ती गोष्ट वर घेऊन जाणार. हटाव तुमच्या 5 लोकांबरोबर आणखी मोठा मॉप येईल. 200 फार मोठा माप आहे. हे सगळे जिल्हा अध्यक्ष आहेत. या ठिकाणी किसान सेलचे अध्यक्ष आहेत. सगळेच आहेत. पूर्ण जिल्हा आमच्या पाठीशी आहे. याच्यावर जरा तुमच्या प्रश्नाला एक उत्तर देतो हां. की अनागोंदी कारभार चाललेला आहे, त्या एक प्रतीक म्हणून ही व्यवस्था चालू झालेली आहे. आणि ती ह्या चळवळीमध्ये जिल्ह्यातील, तालुक्यातील जे काही निष्ठावंत कार्यकर्ते आहेत किंवा मतदार आहेत, निष्ठावंत मतदार पण म्हणतो मी, त्यांनी ह्या चळवळीमध्ये सामील होणं गरजेचं आहे. कारण ही विचारांची लढाई आहे, समाजवादी विचारांची लढाई आहे, पक्षाचे ध्येयधोरणाची लढाई आहे. आणि ती ध्येयधोरणं टिकवण्यासाठी ही एक प्रतीक म्हणून आज सुरुवात झालेली आहे. माहिती आहे, ह्याचं स्वरूप येणाऱ्या भविष्य काळामध्ये संविधानाच्या आधारे, अजून अंडरलाईन करतो, भारतीय संविधानामध्ये दिलेल्या तरतुदीनुसार या लढाईची फार मोठ्या प्रमाणात सुरुवात होईल आणि राहुल गांधी याचे आमचे लीडर असतील.